प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज मस्तपैकी झणझणीत चटणी बनवणार आहोत लसूण आणि मिरचीची। ही चटणी तुम्ही स्टोर करून ठेवू शकता जवळपास 3-4 महिने। ही चटणी इतकी चटपटीत बनते की प्रत्येक वेळी जेवणासोबत खायला आवडेल आणि पोळीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते। मिरचीची चटणी आहे म्हणून मी कमी तिखटवाल्या मिरची घेतल्या आहेत। तुम्ही जर जास्ती तिखट खात असेल तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार मिरची घेऊ शकता। 1 पाव मी हिरवी मिरची घेतली आहे, 1 पाव मी लाल मिरची घेतली आहे आणि मिरची स्वच्छ धुवून कापडावरती मी छान पसरून 10 मिनिटासाठी ठेवत आहे। छान पुसून घेतले आहे आणि फॅन खाली ठेवत आहे 10 मिनिटासाठी, त्यामुळे आपल्या मिरच्या छान कोरड्या होईल। मिरच्या मी अशा कट करून घेत आहे, बारीक बारीक सर्व मिरच्या अशा कट करून घेत आहे। मिरच्या अशा बारीक करून घेतल्या की छान बारीक होतील, कारण की आपल्याला एकदम जास्त पेस्ट नाही बनवायची आहे, जाडसरच ठेवायचं आहे। अशा पद्धतीने सर्व मिरच्या मी कट करून घेतल्या। आता मिक्सर जार मध्ये घालून घेत आहे मिरच्या सर्व। आणि मिक्सर चालू बंद करून असं बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। थोडं वाटून झालं की त्यामध्ये लसूण घालायचं आहे। 1 पाव मी लसूण घातला आहे आणि परत फिरवून घेतला आहे मिक्सरला। तर असं बारीक करून घ्यायचं आहे आणि आता काढून घेत आहे मी। सर्व वाटलेली चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेते। दोन चम्मच मी मीठ घालून घेत आहे। अर्धा कप मी व्हाईट विनेगर घालत आहे। तुम्ही या ठिकाणी विनेगरच्या ठिकाणी तुम्ही लिंबूचा रस पण घालू शकता। आणि छान मिक्स करून घेते। तडक्यासाठी अर्धा कप मी मोहरीचं तेल घेतलं आहे। मोहरीचं तेल आहे तर छान गरम होऊ द्यायचं आणि गॅस कमी करून 1 चमचा जिरं घातलं आहे, 1 चमचा मोहरी घातली आहे आणि तडका मी त्या चटणीवरती टाकून घेत आहे आणि लगेच फिरवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून झालंय। चटणीला स्टोर करण्यासाठी मी काचेची भरणी घेतली आहे, धुवून स्वच्छ करून घेतली आहे। चटणी जास्ती दिवस टिकण्यासाठी आणि फ्लेवरसाठी आपण याला कोळशाचा धूर देऊ। गरम कोळशावर मी तूप टाकून घेतलं आहे आणि भरणी उलटी करून कोळशावर ठेवायची आहे। 1-2 मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे, त्याने छान कोळशाचा फ्लेवर येणार। मग भरणी सरळ करून चटणीला भरणीमध्ये लगेच भरून घ्यायचं आहे।
त्यामुळे चटणीला छान फ्लेवर येणार आणि जास्ती दिवस टिकणार पण। झाकण लावून घ्यायचं आणि 1 दिवसपर्यंत असंच ठेवायचं। दुसऱ्या दिवशी पासून आपण ही चटणी खाऊ शकतो, कशासोबत पण खा, खूप टेस्टी लागते। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मस्त खा आणि स्वस्त राहा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।